सरळ वास्तूची व्याख्या. सरळ वास्तू एक सोपे आणि पुनर्स्थापित प्राचीन वास्तुशास्त्राचे आधुनिक रूप आहे, जे आजच्या आधुनिक जगाला अनुकूल आहे. विविध रीतींच्या माध्यमातून एक अचूक वैज्ञानिक उपाय सांगणे हे याचे वेगळेपण आहे. हे सामान्य वास्तुशास्त्राच्या तत्वाशी संबंधित नाही. डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींनी दीर्घ अभ्यास करून संशोधन केलेले अद्भुत विज्ञान आहे सरळ वास्तू, जे व्यक्तीचे भूभाग्य दर्शविते. भूभाग्याला अधिक भाग्यशाली बनवणारे सरळ वास्तू 3 प्रमुख तत्वांवर आधारित आहे. वातावरणातील स्थित ऊर्जा. वातावरणात 2 प्रकारची ऊर्जा असते, धनात्मक ऊर्जा आणि ऋणात्मक ऊर्जा. वातावरणात असणारे पृथ्वी, अग्नी, जल, आकाश आणि वायू हे पंचतत्व आपल्या जवळपास राहणाऱ्या धनात्मक शक्तीचे प्रतीक आहे. आपल्या वास्तूत आणि कार्यस्थळात धनात्मक शक्तीचे प्रमाण वाढवून ऋणात्मक शक्तीला कमी करणे आवश्यक असते. जन्मतिथीनुसार अनुकूल दिशा. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतिथीनुसार त्याच्यासाठी 4 चांगल्या आणि 4 वाईट दिशा असतात. 4ही चांगल्या दिशा उन्नतीकडे नेतात, तर वाईट दिशा अधोगतीकडे घेऊन जातात. आपण ज्या घरात राहतो त्याचे मुख्य द्वार आपल्या जन्मतिथीवर आधारित आपल्या चांगल्या दिशेत असणे आवश्यक आहे. काम करताना तसेच झोपण्याच्या वेळी चांगल्या दिशेचा वापर केल्यास शरीरातील सप्तचक्र सक्रिय होते. हे चक्र सक्रिय झाल्याने व्यक्तीचे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य सक्षम होते. शरीरातील सप्तचक्र. चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जेचे सूक्ष्म गुण. मानवी शरीरातील प्रत्येक अवयव एका विशिष्ट चक्राद्वारे नियंत्रित केला जातो. चक्रात जर चेतना नसेल तर संबंधित अवयव आजारी किंवा अस्वस्थ होऊ शकतो. सरळ वास्तूचा वापर केल्यानंतर 9 ते 180 दिवसात घर तसेच कार्यस्थळात राहणारे सर्व सदस्य सुचवलेल्या उपायांचा लाभ प्राप्त करू लागतील. घर तुमचे स्वतःचे असो किंवा भाड्याचे, कोणतीही तोडफोड किंवा बदल न करता तुम्ही सरळ वास्तूचे उपाय करू शकता. असं मानलं जातं की योग्य वेळ आल्यावरच उत्तम मार्ग स्वतः आपल्या समोर येतो. तो उत्तम मार्गच सरळ वास्तू आहे. माझा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. त्या वीटभट्टीच्या व्यवसायात नुकसान झाले. जे नुकसान माझे जास्त झाले त्या नुकसानाला भरपाई अशी मला कुठून करावी हे मला सुचत नव्हतं. मी माझी विक्री केल्यानंतर, माझी वीट व्यवसाय आहे, ते वीट व्यवसायातून माझी विक्री केल्यानंतर काय गिराईक माल घेऊन जायचे आणि पैसे रिटर्न देताना माझे फोन उचलायचे नाहीत, कधी माझ्यासंग रिस्पॉन्स माझे बरोबर द्यायचे नाहीत. जसं मी सरळ वास्तू केली त्या टायमाला मला त्यांनी सांगितलं की तुमची एक ईशान्य दिशा आहे, त्या ईशान्य दिशेलाच तुम्ही बोलून तुम्ही पुढच्या कस्टमरशी तुम्ही बोला आणि तुम्हाला त्यातनं यश निर्माण होईल. तर मी त्या पद्धतीने मी केल्यानंतर माझे गिरायकांचे फोनसुद्धा उचलणं बरोबर आहे आणि माझे जे रिटर्न माझे येणे होते माघारी पैसे ते सुद्धा व्यवस्थित वेळेवर मला येत राहते. त्यातून माझी प्रगती होत गेली. साधारण एक 10-5 कामगार राहायचे, पण आता सरळ वास्तू केल्यानंतर माझ्याकडे कामगारांची पण येणं आणि टिकणं हे जवळजवळ 70-80 कामगार माझ्याकडे काम करतात आणि माझा कामगारसुद्धा समाधानी आहे माझ्यापाशी. आणि जसे मी सरळ वास्तू केले तेच कामगार तेच माणसं कायमस्वरूपी माझ्यापाशी टिकून आहेत. पूर्णपणे आता मी यशस्वीरित्या व्यवसाय माझा करत आहे. अगोदर कमीत कमी मी 40 ते 50 लाख रुपये मी माझ्या मागे कर्ज होते, पण सरळ वास्तू केल्यानंतर पूर्णपणे मी यातून बाहेर पडलो. पूर्वी मी घर बांधायचं म्हणत होतो, पण मला कधी काही घराला बांधण्यासाठी काही मला प्रयत्न भरपूर करायचो, पण मला यश येत नव्हतं. पण सरळ वास्तू केल्यानंतर मी त्यांच्यामार्फत प्लॅन पूर्ण घराचा घेतला आणि त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने मी तो प्लॅन पूर्ण केला आणि जे माझं एका वर्षातच घर पूर्ण झाले आणि घराला बांधत असताना कधीही कुठलीही अडचण आली नाही किंवा समस्या निर्माण झाली नाही आणि सरळ वास्तूच्या मार्फत सगळा माझे पूर्ण घर उभे राहिले. चंद्रशेखर गुरुजी आणि संस्थेला माझ्या कुटुंबामार्फत माझा साष्टांग नमस्कार.
सुरुवातीपासून मग ते गेल्याच्या 2001 मध्ये गेले. 2001 मध्ये गेल्याच्या नंतर मला लोड खूप आला. काय करायचं, कसं करायचं आता समजत नव्हतं मला. ती मुलं लहान तेव्हा काय मी असं टेम्परवारीच होते कामाला. आर्थिक परिस्थिती बेकार होती. कर्ज सारखं घ्यायला लागायचं. मग ते व्याजाने पैसे घ्यायचं. व्याजाने पैसे घेत होते मी. 10%, 25% पैसे घ्यायला लागायचं. सरळ वास्तू घेतल्याच्या नंतर कर्जातून म्हणजे मी बाहेर निघाले. जे मी बाई माणूस एकटी एवढं सगळं तणाव घ्यायचं, पण त्या कर्ज मी कसं फेडलं ती मला कळालंच नाही. 18 लाख कर्ज होतं माझ्या अंगावर. माझ्या नवऱ्याने केलेलं किंवा मुलांच्या लग्नाला घेतलेलं ते कर्ज माझ्या अंगावर एवढं कर्ज होतं, पण ते कसं फेडलं ते मला जाणवलंच नाही सरळ वास्तू घेतल्याच्या नंतर. माझं आरोग्य पहिलं म्हणजे इंजेक्शन घेतल्याशिवाय फरकच नाही पडायचा. सारखं औषध घ्यायचं. ते मणक्यासाठी, मणक्याचं ऑपरेशन झालं आहे माझं. ही साईड बधीर व्हायची माझी. मग असं करता करता खूप त्रास. म्हणलं काय करायचं. लय पैसा घालवला मी माझ्या शरीरासाठी. लय पैसा घालवला. सरळ वास्तू केल्याच्या नंतर आहे ना मग ते इंजेक्शन बंद झालं. इंजेक्शन बंद झालं. सगळं व्यवस्थित झालं. मग आता मला काही वाटत नाही. मग नंतर औषध माझे बंद झाले सरळ वास्तूच्या नंतर. आरोग्य लाभलं मला. गुरुजींचं खूप आभार मानते मी. त्यांना कोटी कोटी प्रणाम करते. अगोदर आर्थिक समस्या भरपूर होत्या. मग त्यातून घर बांधल्यानंतर घराचं कर्ज, त्यातून EMI वरचेवर जात नव्हते. मग त्याच्या बाकीचं बाहेर देवाणघेवाण जे होत होती ती उलाढाल परत जात नव्हती. ज्याच्याकडून पैसे घेतले त्याला परत जात नव्हते पैसे. अशा गोष्टी माझ्याकडून घडत होत्या. परत त्याची जेवढी राबणूक होती त्यातून पैसा येत होता, परत पैसा हातात टिकत नव्हता. तो टिकत नसल्यामुळं मला सांगितल्यानंतर ही ज्या गोष्टी मी केल्या सरळ वास्तूचे निवारण ज्या वेळा मी केलं त्याच्यानुसार गेले 3 महिने मी पूर्णपणे त्यातून आता मी सावरलेलो आहे की जेणेकरून EMI माझे वरचेवर जातात. परत कर्ज माझं नील होत आलं. ह्या गोष्टी मला ज्या वेळा मी सरळ वास्तूचे निवारण केलं त्यावेळीच मला ह्याच्या फरक जाणवला. आर्थिक म्हणजे पैशाची जी अडचण होत होती ती आता पूर्ण आपण त्यातून बाहेर पडलेलो आहे. आता गेल्या दसऱ्याला मी दुसरी परत गाडी मी टू व्हीलर परत घेतली. माझ्या मुलाचे नाव सागर सुनील खराडे. शिक्षण 12वी फाउंडे टेक्नॉलॉजी केलं आहे. त्याच्या नोकरीसाठी पण तो बरेच 2 ठिकाणी इंटरव्ह्यू दिला होता. 5 स्टार MIDC आमच्या शेजारीच आहे. तिथं त्याने इंटरव्ह्यू दिला होता. 2दा त्याला नोकरीवर बोलवला. परत त्या मनासारखी नोकरी नसल्यामुळे त्यानं तो जॉब बंद केला. परत दुसऱ्या कंपनीमध्ये त्यानं इंटरव्ह्यू दिला. तिथं पण त्यांनी कामावर याला सांगतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं. गेले 15 दिवस त्यांनी पण तसंच टोलाटोली केली. त्याच्यानुसार त्यांनी तो जॉब पण त्यातून केला. ज्यावेळी मी चंद्रशेखर गुरुजींची ज्यावेळेला मार्गदर्शन सरळ वास्तूची ज्यावेळी घेतली त्यानंतर अवघ्या 3 महिन्यात त्याला गोकुळशिरगाव MIDC इथंच एका खाजगी कंपनीत परमनंट जॉब त्याला मिळाला. आता तो त्यातून समाधान आहे की ज्याचं माझं क्वालिफिकेशन काय होतं त्यानुसारच त्याला जॉब मिळाला. MIDCमध्येच तो आता सिलेक्ट आहे. आणि आता त्याचे आता काय बाकीच्या आर्थिक दृष्टिकोन म्हटलं तर ते आपल्याला त्याचा हातपाल पण लागते. पैशाची जी अडचण होती त्या नोकरीतून आपल्याला आता त्यातून आणि नोकरी आमच्या मनासारखी पण त्याला मिळाली. चंद्रशेखर गुरुजीचे शिष्य त्यांच्या पूर्ण टीमला माझ्या परिवाराकडून माझ्याकडून नमस्कार, आभार मानतो मी की त्यांची टीम इथंपर्यंत येऊन आपल्याला पूर्ण मार्गदर्शन देते. माझ्या परिवाराकडून मी त्यांचे आभार मानतो. ओंकारं सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षं. गेल्या 2016 पासून आम्ही या व्यवसायात आहोत. चाकण रिअल इस्टेट नावानेच आमचा व्यवसाय आहे आणि चाकणमध्ये आहे. अगोदर आम्हाला अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागलं होतं की कस्टमर बेस नव्हता, लीड जनरेट होत नव्हत्या. लीड जनरेट झालं तर त्या डीलमध्ये त्या कन्वर्ट होत नव्हत्या. बरं डीलमध्ये कन्वर्ट झाल्या तर ते पुढे जाऊन कॅन्सलेशन मोडवर डील जात होती, कॅन्सलेशन मोडवर जात होती. तर ह्या सगळ्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागत होतं आणि ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींमुळं आमचा फायनान्शियल लॉस होत होता. तर जेव्हा मी सरळ वास्तूचं प्रॉपर कन्सल्टेशन घेतलं त्यानंतर ज्या काय आमच्या लीड जनरेट झाल्या किंवा ज्या काय लीड्सचं तुमच्या डीलमध्ये कन्वर्जन जे झालं तर ते अगदी त्याचा रेशो अगदी बेस्ट होता. आणि ॲटलिस्ट आमचं तेव्हापासून असं माझं वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे की ज्या डील माझ्या झाल्या आहेत ना तर त्यात 100% लीड्समधून 99% माझ्या लीड
डीलमध्ये कन्वर्ट झाल्या आणि त्या डीलमध्ये नंतर जे कॅन्सलेशनचं जे प्रमाण होतं, जे की पहिल्यांदा ऑलमोस्ट 50% कॅन्सलेशन व्हायचं, तर ते अगदी 0.5% आलं आहे. सरळ वस्तू घेण्याच्या अगोदर आम्हाला कस्टमरपर्यंत आम्ही पोहोचत होतो कस्टमरपर्यंत, पण नंतर असं झालं आहे की कस्टमर आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. हा जो बदल झाला ना, की आम्ही कस्टमरपर्यंत जायचं आणि कस्टमरने आमच्यापर्यंत यायचं, तर ह्याच्यामध्ये केवळ सरळ वस्तूचं मार्गदर्शन आहे. तर आता होतं असं की आमचा जो बिझनेस आहे, आम्ही तर लोकांना मार्केटिंग हा प्रत्येक बिझनेसचा पार्ट असतो, ते तर आम्ही आमच्या पद्धतीनं करतो, पण त्याच्यामध्येही आमचा जो माउथ पब्लिसिटी जी वाढली की आमच्यापर्यंत येणारा कस्टमर आणखीन 2 लोकांना घेऊन येतोय. तर हे केवळ सरळ वस्तूच्या मार्गदर्शनामुळे झालं आणि त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास बसला. मार्गदर्शन घ्यायच्या अगोदर मी एक साधारण 1 RK रूममध्ये आम्ही राहत होतो. तर मार्गदर्शन घेतल्यानंतर आणि ते फॉलो केल्यानंतर गेल्या 5 वर्षाचा रिझल्ट सांगायचं झालं तर आज माझा पुणे या ठिकाणी 3 BHK फ्लॅट आहे, ऑफिस आहे, स्वतःची 4 व्हीलर आहे. हे जे झालंय, हे जे रिझल्ट आले, हे बिझनेसमध्ये ग्रोथ मिळाल्यामुळेच आलेले आहेत. हे केवळ सरळ वस्तूच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालेलं आहे. त्यामुळे मी चंद्रशेखर गुरुजींचा शतशः आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो. त्यांचं कंबर दुखायची, परत काय ते त्रास व्हायचा, त्यामुळे सारखं दवाखाना असायचं, 4 दिवस दवाखान्यात जायचं, सलाईन लावायची, खर्च तर भरपूर झालाच. आणि मग तरी पण आणि सुख पण नव्हतं, म्हणजे मानसिक स्वास्थ्य नव्हतं. आजारपण असल्यामुळे सारखं त्रास व्हायचा, घरात चिडचिड व्हायची, शांतता नसायची. डॉक्टर सांगत होते तात्पुरतं औषध गोळ्या द्यायचे, इंजेक्शन करायचे, सलाईन लावायचे आणि परत त्यातनं काम करताय म्हणून होते असं म्हणायचे. आयुर्वेदिक पण आम्ही औषध घेत होतो आम्ही, पण ते सरळ वास्तू केल्यावर कुठं गेलं तेच आम्हाला समजलं नाही. दिशा बदलायला सांगितली, झोपण्याची वगैरे दिशा बदलायला सांगितली त्यांनी. तिथं झोपू नका, तुम्ही डोकं ह्या दिशेला करून झोपा पूर्वेला असं सांगितलं. आम्ही शेती करत होतो पूर्वी आणि आता पण शेतीच करतोय, पण पूर्वीचं उत्पन्न कसं आम्ही 10-15 एकरात पेकवायचं, पण ते काय तिथल्या तिथंच जायचं, पैसा राहायचा नाही, काय नाही. पण सरळ वास्तू केल्यामुळे आम्ही 4 एकरात करतो, ते समाधानानं खातो आणि 2 पैसे पण राहतात शिल्लक. पैसा येतोय आणि टिकतोय पण थोडा. घरातलं वातावरण पण शांत आहे. म्हणून आम्ही दुसऱ्यांना सांगतोय की असं तुम्ही पण सरळ वास्तू करून घ्या आणि जे काय तुमच्यातल्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील. चंद्रशेखर गुरुजी आणि त्यांचे सर्व शिष्यांना आम्ही कोटी कोटी प्रणाम करते. मी इथे 2010 पासून राहतोय. तर 2010ला मी हे घर विकत घेतलं आणि 2020 पर्यंत माझं लाईफ जे आहे ती नॉर्मल होती, व्यवस्थित होती. मी 2020मध्ये आमचे घर थोडंसं वाढवण्याचं ठरवलं. तर आम्ही साधारणतः 2020मध्ये आमचं कोविडच्या दरम्यान घर वाढवण्यास सुरुवात केली. आमचं घर साधारणतः 2021-22मध्ये आमचं कोविड असल्यामुळं थोडंसं उशीर झाला आणि 2022मध्ये आमचं बांधकाम पूर्ण झालं. सुरुवातीला ज्यावेळेस मी घर रिनोव्हेट केल्यानंतर आयुष्यामध्ये खूप एक आरोग्याविषयी समस्या होत्या. त्यामध्ये पहिलं म्हटलं तर माझी जी मुलगी आहे ती मुलगी जन्म झाल्याच्या नंतर 2021मध्ये तिला लगेच हॉस्पिटलमध्ये साधारणतः 12 ते 13 दिवसांसाठी आम्हाला काचेमध्ये ठेवावं लागलं होतं, कारण की तिची ग्रोथ पूर्ण झालेली नव्हती. आणि त्यानंतर लगेच 1-2 वर्षामध्ये माझं कारमध्ये आम्ही थोडंसं बाहेर फिरायला गेलेलो होतो. फिरायला गेल्यानंतर आम्ही थांबलो. आमची काही चुकी नसताना पाठीमागचं एक कार त्याला कंट्रोल न झाल्यामुळं त्याने खूप जोरामध्ये पाठीमागनं कारला आमच्या डॅश केला. त्या डॅशमुळं असं झालं की माझी जी पत्नी आहे तिचा डावा हात अशा प्रकारे फ्रॅक्चर झाला की हाड जे आहेत त्याचे 2 तुकडेच झालेत आणि त्यामुळं तिचा हात सेन्स वगैरे काही राहिलं नाही, त्याच्या हातात कुठल्या प्रकारची मूवमेंट राहिली नाही. ते संपता नाही कुठं तर साधारणतः मे 2024मध्ये मी घरात जिना उतरत असताना 2 पायऱ्यांवरनंच माझा पाय स्लिप झाला. पाय स्लिप झाल्यानंतर माझ्या उजव्या पायाला साधारणतः तळपायाच्या तिथं एक 5 ते 6 ठिकाणी फ्रॅक्चर्स निघाले. यातनं कुठं आम्ही रिकवर होतं नाही तर पुन्हा माझी जी मुलगी आहे तिला गॅस्ट्रो झाला आणि त्यासाठी तिला एक 8 दिवसांसाठी आम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. हे संपतंय नाहीतर कुठं पुन्हा माझा जो मुलगा आहे तो पण एक 3 ते 4 वेळेस असा वेगवेगळ्या आजारांमधनं हे झाला. जवळपास तापाने खूप आजारी झालेला होता आणि त्यात तो आम्हाला त्याच्यासाठी पण हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. आणि ह्या काळामध्ये साधारणतः जवळपास 9 ते 10 लाख रुपये आमचा हॉस्पिटलमध्ये खर्च झाला. मग हे सगळं झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण वास्तूत बदल केल्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत.
मग मी सरळ वास्तूसोबत संपर्क केला, त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानंतर जे 2025 हे वर्ष आहे हे माझ्यासाठी पूर्णपणे हॉस्पिटल शून्य गेलं. म्हणजे मला त्या वर्षात 10,000 रुपयाचा पण मी हॉस्पिटलमध्ये माझ्या फॅमिलीसाठी किंवा माझ्या परिवारासाठी मी खर्च केला नाही. हे मला खूप छान असा अनुभव सरळ वास्तूचं मार्गदर्शन घेतल्यानंतर मिळाला. मी माझ्या आणि माझ्या परिवार यांच्या वतीने मी गुरुजींना नमस्कार. ओंकारं सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षं. भरपूर पैसा यायचा माझ्याकडं, भरपूर म्हणजे किस्सा मागून एवढं भरून आणायचं आणि झोपून उद्या सकाळ जायचं म्हणजे ती कशाला कोणीकडे पैसे जायचे हे समजायचंच नाही. उद्या 2 दिवसाच्या आधी म्हणजे किस्साच खाली व्हायचं. आता साठवण जास्त येते. मी सरळ वास्तू केल्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगला आहे. पैसे साठवून राहिले, पिगमी राहिली. पहिला पिगमी म्हणून 1 रुपये नव्हता, आता पिगमी भरपूर आहे. पैसा यायचा भरपूर पण तो राहायचा नाही खिशात. आता पैसा व्यवस्थित आहे, पैसा भरपूर आहे. माझी मुलगी अनुपेक्षा विजय कतकर सरळ वास्तू करायच्या आधी 12वीला मार्क कमी पडले. मग ते CETला परीक्षेला बसली. CETला परीक्षेला बसल्यामुळे माझ्या मुलगीला 95% मार्क पडले. 95% मिळाल्यावर म्हटलं आपला आनंद गगनात मावेना झाला. ते 95% CETला पडल्यामुळं B फार्मसीला घेतली ॲडमिशन आणि ते कॉलेजमुळे बोलवूनच घेतली त्यांनी. फी माफ झाली, 95% फी माफ केली आणि 20% भरायला लावली. म्हणजे ते केमिकल द्यायसाठी म्हणून 20% भरायला लावली. म्हणजे 95,000 भरण्याऐवजी 20,000 माझ्या मुलगीचं काम झाले. माझ्या मुलग्याचं नाव अनिरुद्ध विजय कतकर. आता BCCला 3rd इयरला आहे. पहिला काय होते ती शाळा 1 दिवस जायचा, 2 दिवस जायचं नाही, असं काय खोळंबा करायचा, असं काय ते करत. आता रेग्युलर कॉलेज जातो व्यवस्थित, रिझल्ट म्हणजे निकाल व्यवस्थित आहे आणि 3rd इयरला आहे. आता शेवटचं वर्ष आहे आणि मुख्य म्हणजे त्याचा खर्च तो बाहेरच्या बाहेर काढू मेडिकलमध्ये जातो आहे कामाला, त्याचा खर्च तो करतो. म्हणजे कॉलेजचा खर्च त्याचं तो काढायला चालू केला आहे आता. म्हणजे ही आणि आधी कसं होतं आपल्या आईबाबांनी सगळं द्यायचं असं होतं. आता काय नाही, त्याचं ते सगळं व्यवस्थित करतो. हे सरळ वास्तूचं केल्यामुळे 100% रिझल्ट आहे. धंदा ज्यावेळेस होता लाकडाची वखार त्यावेळेस एवढं काही बिझनेस नव्हतं. त्यामुळं अडचणी निर्माण व्हायच्या, पैसा पाणी नाही का खर्चायला याला त्याला, ते जे पाहिजे तसं उत्पन्न नव्हतं. त्यामुळं नाही का चिडचिड होणं किंवा खर्च करायचा असेल तर जमत नव्हतं. सरळ वास्तू केल्यामुळं काय झालं की आज उत्पन्न वाढल्यामुळं मग कुठं अडचणी राहिल्या नाहीत ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात. सरळ वास्तू केल्यामुळं पोराकडं 2 गाड्या आल्या, एक 4 व्हीलर आहे, एक 2 व्हीलर आहे. माझ्या स्वतःकडं सुद्धा 2 2 व्हीलर आहेत. थोडेफार पैसे जमले ते जागा घेण्याच्या विचारात होतं. जागा घेतल्यानंतर की बांधायचं का हा प्रश्न निर्माण झाला. पण सरांचं म्हणणं होतं तुम्ही घर काढल्यानंतर 90 ते 180 दिवसाचं घर पूर्ण, म्हटलं बघावं म्हणून सरळ वास्तू करून घेतलं. आम्ही घर काढलं बांधायला, पैसे थोडेच होते पण एका मित्रांनी म्हणजे दोस्तांनी आमच्या सहकार्य केलं आणि त्याच्यातून नाही का पहिला मजला, दुसरा मजला, 2 मजले आम्ही बांधून मोकळं झालो. आमच्या पूर्ण परिवारातर्फे चंद्रशेखर गुरुजींना शतश प्रणाम. ओंकारं सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षं. प्रेक्षक हो, तुम्हाला जर नवीन घर बांधायचे असेल, सरळ वास्तूच्या मार्गदर्शनानुसार प्लॅन घ्या. त्यांच्या प्लॅनच्या अनुसार घर बांधायला सुरुवात केली तर तुमचे घर 3 ते 9 महिन्यात संपूर्ण बांधून तयार होऊन जाईल. सरळ वास्तूच्या मार्गदर्शनाच्या प्लॅनची विशेषता, बनवले जाणारे घर आणि त्यात राहणारे सदस्य आजीवन विश्वशक्तीशी संपर्कात निरंतर राहतील असा प्लॅन बनवून दिला जाईल. कधी कधी पैशांच्या अडचणी आल्या तरी त्या सगळ्यातून तुमची सुटका होऊन 3 ते 9 महिन्यात तुमचे घर संपूर्ण बनून जाईल. या घरात सुख, शांती आणि समृद्धीने भरपूर जीवन जगू शकतात.